नमस्कार, शुभ सकाळ. तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे 26 जानेवारी आणि आम्ही आलेलो आहोत आता शाळेमध्ये. सकाळचे 6:30 पावणे 7 वाजलेले आहेत. आमचं सगळ्यांचं यायची वेळ होती 6:30ची. तर शाळेत आल्या सर्वांनी फोटो घेतली, कारण नंतर वेळ मिळणार नाही. अजून मुलं 7चे टाईम आहे, मुलं यायचं 7 वाजता येतील. त्यानंतर मग आम्ही फुल बिझी होणार म्हणून आम्ही अगोदरच फोटो वगैरे घेतली. आणि इकडे बघा वानरं कसं फिरत आहेत कंपाऊंडच्या आजूबाजूला, आणि किती भीतीदायक वातावरण असतं. मग मुलं लहान लहान असतात, तर ह्यांचं बघा सकाळी सकाळी इथंच त्यांचा अड्डा असतं वाटतं, आणि खूप खेळत होती वानेरं. आणि पहा कशी मस्ती आपली त्यांची चाललेली आहे वानेरावाची. तर ग्राउंड आहे मोठं लट, आणि त्या ग्राउंडमध्ये झाडं आहेत आणि झाडावर खूप वानेरं खेळत असतात. आणि इकडे बघा दोन्ही मैत्रिणी माझ्या इथं बसलेल्या आहेत, त्यांचेही मी फोटो घेतले, त्यांच्याबरोबर माझी पण घेतले. आणि आता जायचं आहे लायब्ररीमध्ये, कारण तिथे आहे आमची ड्युटी. आणि सर्वांची इथं पण फोटो सेशन चालू आहे. सर्वजण फोटो घेण्यामध्ये मग्न आहे. पढ़ते रहेंगे पढ़ते रहेंगे। अरे नहीं मैं बोर हो जाती हूँ पढ़ते पढ़ते। मैं बोल राधा ने सही हिंदी चूज की है भाई। कितनी अच्छी हिंदुस्तान की देखते नहीं है बच्चे को, लेकिन अच्छी अच्छी कितने अच्छे ये हमारे फोटोग्राफर साहब है। थोड़ा वो पढ़ती तो है, मैं डेली एक बुक पढ़ती है वो। कौन? कृष्ण वो और ये हमारी रंगोली है, हमारे बच्चों ने बनाई है, 9th क्लास के बच्चों ने। अनुश्री, आंचल, सौम्या, सौंदर्या, सृष्टि, ये संगीता मैम है हमारे, और ये हमारे इंदुमती मैम है, राधा मैम। आता इथं आम्ही टेबल सजवत आहोत, आणि इथं अल्प आहाराची व्यवस्था प्रमुख पाहुण्यांसाठी सगळ्यांसाठीच इथं केलेली असते. आणि अल्प आहारासाठी जे आल्यानंतर खूप छान असं दिसलं पाहिजे अशा हेतूने खूप चांगल्या प्रकारे टेबल सजवायचं काम इथे चालू झालेलं आहे. आणि प्रमुख पाहुणे म्हणून एअरफोर्सचे सर्व अधिकारी, आमंत्रित अधिकारी येतात. तर त्यांच्यासाठी छान दिसलं पाहिजे, शिस्त दिसलं पाहिजे, आणि एकदम डिसिप्लिन दिसलं पाहिजे अशा हेतूने खूप छान छान सजवलं जातं. तर झालेलं आहे आमचं, कालच काम संपलेलं होतं सजवायचं. आणखीन थोडं थोडं फुलं वगैरे फ्रेश ते आज आम्ही लावत आहोत. आणखीन सजवायचं आहे. आता मेनू ठेवायचा आहे. काय काय आणलेलं आहे चला तुम्हाला मी दाखवते. आज अल्प आहारामध्ये झेंडावंदन झाल्यानंतर काय मेनू आहे आणि काय चहा पाणी नाश्ता होणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. चला चला मग इथलेच फूल पत्ते वगैरे घेऊन मी लावत आहोत. थोडं फ्रेश पत्ते इथले पण घेतलं होतं, आणि बाहेरूनसुद्धा फुलं आणलेली आहेत, आणि ते फुलांनी सगळं काही सजवण्याचं काम इथं चालू झालेलं आहे. आणि इकडे बघा बाहेरचं वातावरण, कुणी येत आहेत. इथं राधा मॅडम येत आहेत. असे हे सजवलं गेलेलं आहे. बाहेरचं पोर्शनसुद्धा खूप छान असं सुंदर अशी शाळा आहे, आणि खूपच चांगल्या प्रकारे सजवली गेलेली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सर्व काही छान खुलून आलेली आहे एकदम शाळेची सुंदरता. आणखीन पहा कसं एकदम सकाळचं वातावरण किती छान असतं. उल्हास, प्रसन्न चित्त वातावरण वेगळंच असतं सकाळचं वातावरण. आणि इथं पहा रांगोळीच्या ठिकाणी आम्ही फोटो सेशन करून घेतलं. जे आहेत त्यांच्याबरोबर फोटो झालेले आहे इथं पण. आणि मस्तपैकी सगळेजण तयार होऊन आलेले आहेत, आणि फोटो तर मग सर्वजण घेणारच. तर फोटो घ्यायचं सेशन झालेलं आहे. आता इथं झालेला आहे कार्यक्रम सुरू. मी सॉन्ग घालू शकत नाही, कारण कॉपीराईट येण्याचे चान्सेस खूप असतात. आणि मुलांनी डान्स केले, स्पीच केले, आणि प्रमुख अतिथींचे सुद्धा भाषण झाले. सगळ्यांचं खूप छान व्यवस्थित एकदम मस्तपैकी कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाचा झालेला आहे. आणि पहा तुम्हाला कसा वाटत आहे कार्यक्रम, आणि व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद देतात नाही देतात पहा. आता खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, आणि तसा प्रतिसाद मिळत नसला. जैसा कि आप सभी जानते हैं कि आज 26 जनवरी है और हम सभी अपने देश का स्वतंत्रता और गणतंत्र दिवस
आता इकडे बघा तुम्ही मेनू काय काय आहे. अशा प्रकारे टेबल आता खूप छान सजलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा कार्यक्रम आणि आजचा हा व्हिडिओ तर नक्की सांगा. चला मग मी व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. त्यानंतर इथे फोटो सेशन झाला सगळ्यांचा. शेवटी खूप जण होते आणखीन फोटोमध्ये, पण मी थोडेच फोटो घेतले. तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला आणखीन एकदा खूप खूप शुभेच्छा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.